बातमी पुण्यातून समोर येते। पुण्यात रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ झाल्याची शक्यता आहे। नोंदणी आणि शुल्क विभागाला सरकारच्या मंजुरी मिळाल्यास 1 एप्रिल पासून हे रेडी रेकनर मधील वाढ लागू होईल। 2026-27 साठी पुण्यात सरासरी 8 ते 10% वाढ होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यात रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। खरं तर सातत्याने अशा प्रकारची मागणी जी आहे ती महसूल विभागाला या सगळ्या नोंदणी व शुल्क विभागाने केलेली होती, परंतु आता ऐन अधिवेशनामध्ये या सगळ्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। रेडी रेकनरचे भाव पुणे शहरासाठी 8 ते 10% वाढणार आहेत। तर पुण्यातील जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये 5 ते 60% रेडी रेकनरचे भाव जे आहेत ते वाढणार आहेत। खरं तर रेडी रेकनर म्हणजे अपेक्षित जागेचं बाजार मूल्य असतं, बाजार भाव असतो आणि हा बाजार भाव ठरवताना एखाद्या जागेचा व्यवहार झाल्यानंतर त्याच्यावरती लागणारे नोंदणी शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी जी आहे ती ठरत असते आणि याच बाजार मूल्याच्या आधारामध्ये महसुलामध्ये जे आहे ती वाढ होत असते। मागील काही वर्षांपासून रेडी रेकनरचे भाव जे आहेत ते वाढत नव्हते, हे आपण पाहिलेलं होतं, परंतु आता शहरासाठी 8 ते 10% रेडी रेकनरचे भाव जे आहेत ते वाढणार आहेत। जमिनीचा भाव जो आहे तो कागदोपत्री वाढल्यानंतर निश्चितचपणाने आपल्याला महसूल जो आहे तो जास्त मिळू शकतो। स्टॅम्प ड्युटी असेल, नोंदणी शुल्क असेल किंवा इतर विभागातले शुल्क असतील, हे वाढत असतात आणि त्यातून महसूल जो आहे तो शासनाकडे जमा होत असतो। त्यामुळे रेडी रेकनरचे भाव वाढवण्याचा प्रस्ताव जो आहे तो नोंदणी व शुल्क विभागाने राज्य सरकारसमोर ठेवलेला आहे। राज्य सरकारने अंतिम मंजुरी जी आहे ती अधिवेशनाच्या काळामध्ये कदाचित दिली जाऊ शकते आणि त्यानंतर जे आहे ते रेडी रेकनरचे भाव वाढल्यानंतर पुढील काळामध्ये स्टॅम्प ड्युटी असेल किंवा इतर विभागातल्या ड्युट्या असतील, त्या ड्युट्या ज्या आहेत त्या वाढणार आहेत। त्यामुळे जागेंचे व्यवहार करताना जे आहे ते अतिरिक्त बोजा जो आहे तो होऊ शकतो। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जागांचे भाव देखील जे आहेत ते देखील वाढू शकतात, कारण का बाजार मूल्य जितकं जागेचं असतं त्यापेक्षा काही पट कमी जे आहे ती रेडी रेकनरचे भाव ठरलेले असतात। रेडी रेकनरपेक्षा इतर तुलनेमध्ये जास्त भावाने जागा ज्या आहेत त्या विकल्या जात जी, असतात, परंतु रेडी रेकनरच जर का व्यवस्थित असेल तर मात्र अशा पद्धतीने व्यवहार होणार नाहीत। ही काळजी जी आहे ती महसूल विभागाने घेतलेली पाहायला मिळते। रेडी निश्चित रेकनरचा भाव त्यामुळे आणि या संदर्भातले अपडेट आम्ही सत्य तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।